आजचा तरुण वर्ग समाज इन्स्टंट निकालाच्या पाठीमागे धावतोय. कुणालाही कष्टाची पेरणी नको आहे, यशाचं रसाळ फळ मात्र हातामध्ये पाहिजे. पण निसर्गाच्या दरबारात लाच चालत नाही, वशिला चालत नाही. तिथे बाभळीच्या काट्यांची पेरणी करून हापूस आंब्याच्या गोडव्याची अपेक्षा करणं म्हणजे स्वतःचाच घात करण्यासारखं आहे. बीज म्हणजे काय? बीज म्हणजे फक्त धान्याचा दाना नाही, तर बीज म्हणजे आपलं विचार, आपले संस्कार, आपली संगत आणि आपली नीतिमत्ता. महिला वर्ग, राम जर जन्माला यावं वाटत असेल तर आपली कुसकौशल्याची असली पाहिजे. बापानं ध्यानात ठेवावं, राघव जर आपल्या जन्माला येणार असतील तर आपण दशरथ झालं पाहिजे. 10 इंद्रियां ज्याच्या ताब्यात आहे, 10 इंद्रियांचा रथ जो हाकतो त्याला दशरथ म्हणावं. आणि कुशलती इति कौसल्या, कुशलती इति कौसल्या, हा जिच्याकडे कुशलता आहे तिला कौसल्या म्हणावं. तुम्हाला एक सांगू का, इतिहासापासून ते आधुनिक काळापर्यंत ज्यांनी ज्यांनी आपल्या आयुष्यात शुद्ध बीजाची पेरणी केली त्यांनाच काळाच्या ओघात गोमटी आणि रसाळ फळं मिळालेली आहे. हिंदवी स्वराज्य शहाजी राजांचं स्वप्न एक बीज होतं, पण ते बीज मातीमध्ये रुजवून त्याला संस्काराचं खत पाणी घालण्याचं महाकठीण कार्य राजमाता जिजाऊंनी केलं. पुण्याच्या ओसाड माळरानावर जेव्हा बाल शोभा फिरत होता तेव्हा जिजाऊने त्यांच्या मनात सत्तेची किंवा संपत्तीची बीज पेरली नाही, त्यांनी बीज पेरली ती अस्मितेची आणि स्वातंत्र्याची. आणि म्हणून महाराष्ट्राला स्वातंत्र्याचं गोमटं फळ लागलं. आईसाहेबांनी सांगितलं, बाळा तू केवळ भोसल्यांचा वारस नाही, तू या सह्याद्रीचा रक्षक आहे. तुला वतने मिळवायची नाहीत तर रयतेची मन जिंकायचीत. खरं तर हे संस्काराचं बीज इतकं शुद्ध होतं, इतकं पवित्र होतं, इतकं महान होतं. यातून शिवाजी महाराज नावाचं फळ केवळ महाराष्ट्रालाच नाही तर भारताला दिशादर्शक ठरलं. जर जिजाऊ मातेनं असं म्हटलं असतं, शोभा स्वतःचा जीव जप आणि जहागीर सांभाळ, तर ते अशुद्ध बीज झालं असतं. 70-80 वर्ष जगले असते शिवाजी महाराज, पण छत्रपती म्हणून 350 वर्ष लोकांच्या काळजात अमर झाले नसते. शुद्ध बीजाचं हे एक फळ आहे, परिणाम आहे की ते एका आयुष्यात संपत नाही तर अनेक पुढच्या पिढ्यांना सावली देत राहतं. म्हणून प्रत्येक आईनं शुद्ध बीज जन्माला घालावं, प्रत्येक बापानं काळजीपूर्वक बीज जन्माला घालावं. राम जन्म होता म्हणून सांगतो. आणि इतिहासापासून अगदी कलियुगापर्यंत जरी आलं, मला कथेत जाण्याच्या अगोदर मुद्दामून हा विषय विशद करायचा आहे. इतिहासातून आपण वर्तमान काळात जर आलो तर रामेश्वरमच्या छोट्याशा गावात एका नावाड्याच्या घरात एक मुलगा वाढतो, लहानाचा मोठा होतो. परिस्थिती अशी की घरात वीज नाही, 2 वेळेची जेवणाची भ्रांत. पण त्या मुलाच्या वडिलांनी म्हणजे जैनुलाबदीन यांनी आपल्या मुलाच्या अब्दुलच्या मनात शुद्ध बीजाची पेरणी केली. ते बीज होतं साधेपणाचं, उच्च विचारांचं. कलाम साहेबांचे वडील सांगायचे, अब्दुल गरजा कमी ठेव, साधेपणानं राहा आणि स्वप्न मोठी ठेव. श्रीमंती खिशात नाही तर मनात असावी लागते. हे संस्काराचं शुद्ध बीज लहानग्या अब्दुलच्या मनात पेरलं. परिस्थितीची खडकाळ जमीन असूनही त्यातून झाड उगवलं. त्याने भारताला अणुशक्ती दिली आणि मिसाईल मॅन दिला. राष्ट्रपती पदावर गेल्यावर सुद्धा सुटकेसमध्ये केवळ 2 सूट घेऊन बाहेर पडणारे कलाम साहेब जेव्हा आपण पाहतो तेव्हा तुकोबरायांचे शब्द माझ्या अंतरंगाला स्पर्श करून जातात. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. खर तर सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ. अब्दुल कलामांकडे पाहिलं, अभंगाच्या शब्दांचा अर्थ मला समजतो. कोणत्याही पदाचा अहंकार स्पर्श करू शकत नाही. पण तुम्हाला सांगू, हे यश अचानक मिळालेलं नसतं, तर ती बालपणी पेरलेल्या शुद्ध विचारांची रसाळ फळं असतात. व्यवसायात नफा कमावणं हे अंतिम ध्येय असतं,
असा एक मानणारा वर्ग आहे. जी लोक व्यवसाय करतात की नाही, नफा कमवणं, केवळ नफा कमवण्यासाठी व्यवसाय करणं, हे एक ध्येय ठेवणारा एक वर्ग आहे. पण जगाच्या पाठीवर एक उद्योग समूह असा झाला जे पैशापेक्षा मूल्यांना, व्हॅल्यूजला जास्त महत्त्व देतात. आणि तो उद्योग समूह म्हणजे टाटा समूह. जमशेदजी टाटांनी ज्यावेळी उद्योग चालू केला की नाही, त्यांच्या मनात केवळ नफा नव्हता, त्यांच्या मनात बीज होतं देशाच्या उभारणीचं. आणि म्हणून त्यांनी हॉटेल बांधले. भारतीयांचा अपमान झाला म्हणून, नफा कमवण्यासाठी नाही. ताज हॉटेल बांधलं असेल केवळ आणि केवळ भारतीयांचा अपमान झाला म्हणून. त्यांनी वीज प्रकल्प उभारले, ते मुंबईला प्रकाश मिळावा म्हणून. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स उभारलं, विज्ञानाला गती मिळावी म्हणून. आज रतन टाटांच्या रूपानं आपण त्या बीजाचं फळ पाहिलं. जगात श्रीमंत लोक खूप आहेत दादा, खूप आहेत. पण टाटांचं नाव घेतल्यावर मनात जो आदर निर्माण होतो तो बिल गेट्स किंवा एलॉन मस्क यांच्याबद्दल होतच नाही, कधीच होत नाही. कारण ते बीज शुद्ध होतं. तुकोबराय म्हणतात, जग कुणाचाही आदर करत नाही, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी. खर तर व्यवहारानं धन जोडलं आणि समाजासाठी खर्च केलं की शुद्ध बीज होतं. म्हणून टाटांच्या उत्पादनावर आज लोक डोळे मिटून विश्वास ठेवतात. काय कारण आहे? ज्या व्यवसायाचा पाया नैतिकतेवर अवलंबून असतो, इथिक्सवर असतो, तोच व्यवसाय शतकानुशतके टिकत असतो. आणि म्हणून आजच्या तरुणाईला हा धडा शिकणं फार महत्वाचं आहे. एक चायनीज बांबू नावाचं झाड आहे बरं का, मी पाहिलं. जेव्हा तुम्ही याचं बीज जमिनीत पेरताना, त्याला पाणी घालता, तेव्हा पहिल्या वर्षात काहीच दिसत नाही, दुसऱ्या वर्षात सुद्धा काहीच दिसत नाही, ते झाड उगवूनच येत नाही. तिसऱ्या चौथ्या वर्षी जमिनीच्या वर काहीच दिसत नाही. 4 वर्ष ते जमिनीच्या वर दिसत नाही. सामान्य माणूस म्हणेल ही बी वाया गेलं, यात आता काही उगवणार नाही. पण 5व्या वर्षी अवघ्या 6 आठवड्यामध्ये हे चायनीज बांबू नावाचं झाड 80 ते 90 फूट उंच वाढतं. किती? 6 आठवड्यामध्ये. मग प्रश्न असा पडतो की हे झाड 6 आठवड्यात वाढले नाही का? किंवा 6च आठवड्यात फक्त वरती वाढलं का? तर नाही, ते वाढण्यासाठी 5 वर्ष आणि 6 आठवडे लागले. वाक्य ध्यानात ठेवा. पहिली 4 वर्ष त्यानं आपली मुळं जमिनीत रोवली. वाढतच होतं ना, ते वर दिसत नव्हतं पण खाली वाढत होतं. त्यानं 4 वर्ष आपली मुळं जमिनीत रोवली, रूट्स मजबूत केले. आणि त्याला माहिती होतं, जर मी माझे रूट्स मजबूत केले नाही, मुळं मजबूत केले नाही, तर 80-90 फुटाचा डोलारा मी सांभाळू शकत नाही. वाक्य ध्यानात ठेवा. म्हणून मुळं मजबूत करा. बीज जगासाठी नाही, स्वतःसाठी अस्तित्व सिद्ध करणारं असलं पाहिजे. आणि या बीजाचा गुणधर्मच असतो, शुद्ध बीजाचा, ते पहिलं मूळ भक्कम करतं आणि मगच फळ देतं. आजच्या तरुण पोरांना वाटतं 2 महिने जिम केली की लगेच बॉडी झाली पाहिजे, 6 महिने व्यवसाय केला की बंगला बांधता आला पाहिजे. यश हे बांबूच्या झाडासारखे असतं. कधी कष्टाची, कधी अभ्यासाची, कधी संयमाची मुळं जमिनीत खोलवर रुजवावी लागतात. पण तुम्ही, लोक हसतील, लोक म्हणतील काहीच दिसत नाही, व्यर्थ चाललंय तुझं, पण मशागत थांबू नका.
ज्या दिवशी उगवण होईल त्या दिवशी तुमचं यश आकाशाला भिडलेलं असेल, पण त्यासाठी बीज शुद्ध पाहिजे. एकच वाक्य सांगतो आणि कथेमध्ये येतो. मला रामकथा सांगायची, फक्त बीज सांगता सांगता काल राम जन्म झाला म्हणून आलो आणि मी कोणत्याही विषयावर तासनतास बोलत राहील. क्रिकेटचा देव ज्यांना सचिन मानतात, खरं तर सचिन तेंडुलकर आकाशातून पडला नाही. त्यांचे गुरु जे होते, त्यांच्या जडणघडणीत त्यांचे गुरु रमाकांत आचरेकरांचा किंवा रमाकांत आचरेकर सरांनी पेरलेलं शिस्तीचं बीज महत्वाचं होतं. वाक्य ध्यानात ठेवा. शिवाजी पार्कवर सराव करताना जेव्हा सचिन थकून जायचा तेव्हा आचरेकर स्टंपवर 1 रुपयाचं नाणं ठेवायचे आणि त्या स्टंपवर 1 रुपयाचं नाणं ठेवलं की सांगायचे, जो गोलंदाज सचिनला बाद करेल त्याला हे नाणं मिळेल. आणि जर सचिननं आपली विकेट कुणालाच दिली नाही तर हे नाणं सचिनचं. त्या 1 रुपयाच्या नाण्यासाठी सचिननं जीवाची बाजी लावून खेळायला सुरुवात केली. ते नाणं म्हणजे पैशाचं आमिष नव्हतं, तर ते कष्टाला पर्याय नाही आणि एकाग्रता ढळू देऊ नको याचं बीज होतं. कळालं तर पहा. आणि म्हणून सचिनकडे कोट्यावधी रुपये आले पुढे, पण गुरुनी दिलेल्या 1 रुपयाची नाण्याची किंमत सगळ्यात जास्त राहिली. ते शुद्ध बीज होतं. आणि म्हणून एवढी प्रसिद्धी मिळून सुद्धा सचिनच्या डोक्यात कधी हवा गेली नाही. तुम्ही आळसाचं बीज पेरलं तर उद्या दारिद्र्याचं पीक येईल. जर तुम्ही व्यसनाचं बीज पेरलं तर उद्या विनाशाचं पीक उगवेल. तुम्ही अहंकाराचं बीज पेरलं तर उद्या अपमानाचं पीक येईल. तुम्ही कष्टाचं बीज पेरलं तर उद्या यशाचं फळ येईल. तुम्ही नम्रतेचं बीज पेरलं तर सन्मान उगवेल. आणि जर तुम्ही माणुसकीचं बीज पेरलं तर समाधान उगवेल. यश हे अपघातानं कधीच मिळत नाही. ती शुद्ध विचारांची बीजाची नैसर्गिक उगवण असते. आणि तुम्हाला जाता आज एक सल्ला देऊन जातो. ज्याची वाणी अमृतासारखी असते त्यांनाच जगावर राज्य करण्याचा अधिकार असतो. तलवारीनं मिळवलेलं राज्य संपतं, पण वाणीनं मिळवलेली मन अमर होतात. आमच्या प्रभू रामचंद्रांच्या आईवडिलांचं जे जीवन आहे, दशरथ राजा ज्यानं 10 इंद्रिय ताब्यात ठेवलेली आहे आणि तो रथ हाकत असताना ज्यांच्या जीवनामध्ये पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, 11 मन ज्यांच्या ताब्यात आहे, पुन्हा तो तीच अवस्था झाली. ते दशरथ राजा आणि कौसल्या यांच्या पोटी भगवंत अवतारला येतात. आता देव अवतारला का आला याची मी कारण सांगितली. खरं तर ही माया सृष्टी सगळं त्यानंच निर्माण केलेलं आहे. त्याला जन्माला यायची गरज नाही आणि अवतार संपवायची सुद्धा गरज नाही. कदाचित असं म्हणावं लागतं, देवा प्रभू हा खेळ दुनियाचा कशाला केला तू? प्रभू हा खेळ दुनियेचा प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी प्रभू हा खेळ
कुणाला भाग्य देवोनी बसविले मंचकावरती 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 कोणी किती कष्ट जरी केले तरी राहतात उपवासी प्रभु हा खेळ दुनियेचा प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी प्रभू हा खेळ दुनियेचा प्रभून सगळा खेळ रचला मायबाप. का केला या दुनियाचा खेळ माहिती नाही. कारण तो कसा आहे, तो कुंभार आहे. माती, वारा, पाणी याच्यातून वेगवेगळ्या मडक्यांना आकार देत राहतो. दोन मडक्यांचं भाग्य एकसारखं नाही. तो वेडा कुंभार आहे, घडवत राहतो आणि मोडत राहतो. त्याचं नाव परमात्मा आहे. फिरत्या चाकावरती देशी मातीला का विठ्ठला तू वेळा कुंभार विठ्ठला तू वेळा कुंभार विठ्ठला तू वेळा कुंभार हो फिरत्या चाकावरती देशी मातीला का विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार माती पाणी उजेड वारा तूच मिसळाची सर्व पसारा माती पाणी उजेड वारा तूच मिसळती सर्व पसारा आभाळाच्या मग ये आकारा तुझ्या घटाच्या उतरंडीला नसे अंत ना पार. तू वेळा कुंभार विठ्ठला तू वेळा कुंभार विठ्ठला तू वेळा कुंभार फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा तो परमात्मा. आणि म्हणून जगामध्ये त्यानं अवतार घेतला. कौसल्याला दिवस गेले होते, तिला डोहाळे लागले होते. गर्भाची आवडी मातेचा डोहळा. आई बापानं फार सावधपूर्वक बीज निर्मिती करायची असते. वास्तविक लग्न हे बाय प्रोडक्ट आहे आणि पोरं जन्माला घालणं हे मेन प्रोडक्ट आहे.
पण अलीकडं लग्न हे मेन प्रोडक्ट झालं आणि पोरं जन्माला घालणं हे बाय प्रोडक्ट झालं. राग मानू नका. अलीकडं 70 ते 80% पिता दारूच्या नशेत असताना अपत्य जन्माला घालतात. अलीकडं माता सुद्धा पितात, काही अडचण नाही. शहरामध्ये त्याला फॉरवर्ड लाईफस्टाईल म्हणतात. विचार करा, 100 किलोचा मनुष्य, 6 फुटाचा मनुष्य जर दारू प्याला तर 20व्या-22व्या मिनिटाला त्या दारूची नशा, मद्याची नशा त्याच्या पेशीच्या केंद्रकापर्यंत जाते आणि तो झिंगायला लागतो. 100 किलोचा 6 फुटाचा मनुष्य जर 22व्या मिनिटाला झिंगत असेल तर वीर्यामधला जो शुक्राणू आहे, ज्याला मायक्रॉनमध्ये मोजतात, दुर्बिणीनं पाहावं लागतं, तो किती झिंगत असेल. तो झिंगला आणि त्या काळात जर बीज निर्मिती झाली तर कशी पोरं जन्माला येतील मला सांगा. म्हणून आईबापानं फार सावध राहून पोरं जन्माला घालायची. गर्भाची आवड आहे त्याच्यावर आईचे डोहाळे असतात. कौशल्याचे डोहाळे आहेत. आणि रे धनुष्य मारी रे रावणा. तिला वाटायचं धनुष्य आणावं, रावणाला मारावं, तासन तास धनुर्विद्येचा अभ्यास करावा. आपले डोहाळे वेगळे आहेत. आमच्याकडे आमची आई गरोदर राहिली. कुठून तरी एखाद्या गोंडस पोराचा फोटो आणते आणि तो बेडरूम मध्ये लावते आणि सारखं त्याच्याकडे पाहत राहते. त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. काय म्हणतात? लॉ ऑफ अट्रॅक्शन. कुणाच्या बाळाचा फोटो आहे माहिती नाही, कुणी फोटो काढलाय माहिती नाही. त्याचा पाठीमागचा जन्म काय होता माहिती नाही. पाठीमागच्या जन्माचे संस्कार काय आहेत हे माहिती नाही. फक्त असं पोरगं माझ्या पोटी जन्माला आलं पाहिजे. तो फोटो काढा, त्याच्या जागी रामाचा फोटो लावा, शिवाजी महाराजांचा लावा, विवेकानंदांचा लावा, संभाजी महाराजांचा लावा आणि त्या फोटोकडे पाहून म्हणा असं पोरगं माझ्या पोटी जन्माला आलं पाहिजे. याच्या सार्थकता. खाण्यावर सुद्धा फार नियंत्रण पाहिजे. युक्त आहार विहार. खाण्यावर सुद्धा नियंत्रण पाहिजे. आमच्याकडे ती ताई गरोदर राहिली ना, सासूबाई तिला म्हणते, पुरी तुला काय खाऊ वाटतं? बरं, पहिल्या मुली तरी बऱ्या होत्या, सासूला आत्याबाई म्हणायच्या. आताच्या आई म्हणतात आणि असं कचकून काम करून घेतात त्या म्हातारीकडून. जर त्या सासूबाईने विचारलं ना, पुरी तुला काय खाऊ वाटतं? ती म्हणते, मम्मी पाणीपुरी. काय ती पाणी, काय ती पुरी, काय तो भैया कधी आंघोळ केली त्याचं त्यालाच माहिती. आणि तो गोळीच घेतो आंघोळीची, करत नाही आंघोळ. आणि आंघोळ न करता त्या हंड्यात पाण्याच्या हात फिरवतो म्हणूनच त्याला टेस्ट असते. खात जा, आपलं काही म्हणणं नाही, खात जा. युक्त आईनं जर तामस आहार केला तर राक्षस पोरं जन्माला येतील. सात्विक आहार केला तर ईश तत्वाचे संत जन्माला येतील. आणि राजस आहार केला तो भोगी संतती जन्माला येईल. आईनं फार सावध राहायचं, फार सावध राहायचं. आमच्या राजमाता जिजाऊला लखोजी जाधव मागे लागलेत. याच जुन्नरमध्ये आता आपली कथा चालू आहे. ते आंब्याची बाग आहे ना जुन्नरच्या पलीकडे, आणि काय वैभव असेल. माझा राजा परकीयांच्या ताब्यात असल्या किल्ल्यावर जन्माला आला, पण दिल्लीच्या तख्ताला घोड्याच्या टाफा विडवल्या. पण औरंगजेबाच्या ताब्यात किल्ला असून आमराईत आला, पण त्याला शिवनेरीवर जाता आलं नाही. एवढी पावन भूमी आपली. वाक्य ध्यानात. ज्यावेळी लखोजी जाधव मागे लागलेत, शहाजी राजे बायकोला ठेवायला आले त्या शिवनेरीवर राजमाता जिजाऊला,
आणि गरोदर आहेत राजमाता जिजाऊ. जाधवांचं आणि भोसल्यांचं वैर झालेलं आहे. आणि त्यावेळी राजमाता जिजाऊ म्हणतात आता मला पुढचं चालणं होणार नाही, घोड्यावर गरोदर आहेत आणि घोड्यावर प्रवास आहे. शेवटी शहाजी राजांनी या गडावर ठेवलं शिवनेरी गड. शिवपिंडी सारखा आहे. कधी पहा आपण तर पायथ्याशी आता. वाऱ्यानं वरती यावं आणि पाण्यानं खाली जावं. दादा शिवपिंडी सारखा आकार राजमाता जिजाऊला आणून ठेवलं. त्यावेळी गडकरी होते विश्वासराव. सकाळी दिनक्रम चालू झाला. राजमाता जिजाऊन उठावं, लेण्याद्रीकडे पाहावं, तिथून यावं, पुन्हा एकदा टकमक टोकावरून पाहावं, पुण्याच्या बाजूला पाहावं, डोळ्यातून अश्रू गाळावे. विश्वासरावांची बायको आली, सांगितलं राजमाता तुम्हाला काय डोहाळे होतात सांगा. आम्हाला डोहाळे होत नाही. असं कसं? आम्हालाही मुलं झाली, आंबट खाव वाटतं, चिंबट खाव वाटतं, सांगा ना काय डोहाळे होतात. सांगितलं ना आम्हाला डोहाळे होत नाही. एक दिवस तर खबर आली सूर्य मावळतीला. महबत खानानं जावेला उचलून नेलं. पानवट्यावर पाणी भरायला गेली होती राजमाता जिजाऊंची जाव. अत्याचार केले, जीवन संपून टाकलं. आज सकाळी उठल्याबरोबर डोळ्यातल्या धारा आहेत. आकाशाकडे पाहून रडतात आणि विश्वासरावाची बायको आली. आऊसाहेब काय डोहाळे होतात? सांगितलं ना आम्हाला डोहाळे होत नाही. सांगा ना आम्हालाही लेकरं झाली, पुरवते ना तुमचे. ऐकायचेत आमचे डोहाळे? आम्हाला वाटतं घोड्यावर मांड ठोकावी, घोड्याचा लगाम हातात घ्यावा, एका हातामध्ये तलवार, दुसऱ्या हातामध्ये दांडपट्टा, घोड्याला टाच मारावी बेफाम, घोडा सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात फेकावा आणि माझ्या आया बहिणींच्या अब्रूची लक्तर वेशीला टाकणाऱ्या यवनांची मुडकी छाटून त्याचा अभिषेक शिवाई मातेला करावा. हे आमचे डोहाळे. आणि म्हणून शिवाजी महाराज जन्माला आले. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. जय हो. तो बापांचा बाप वाघ शुभा जन्मला. तो बापांचा बाप वाघ शुभा जन्मला. जय जय भवानी, जय जय शिवाजी, शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. हरी बोल. जय शिवाजी. आज्ञा होती जिजाऊची, शपथ घेतली स्वराज्याची. आज्ञा होती जिजाऊची, शपथ घेतली स्वराज्याची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. जगद्गुरु तुकोबाची, जगद्गुरु तुकोबाची. कोणता दिले स्वराज्याचे, स्वराज्याचे, त्यातून न्या कळाला, त्यातून न्या कळाला. तो बाबाचा बाबा, तो बाबाचा बाबा वाघ शुभा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. झाला रे तेचा राजा शिवछत्रपती माझा. झाला रे तेचा राजा शिव छत्रपती माझा. केला राजा भी